अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। आमगेले पवित्र भारत भूमींतू आम्ही नारी न्ही जाल्यार मात्र आवसू म्हणल्यार एक व्हड एक चिंतन करून घेवन तांकां व्हड एक स्थान दिलां। आमगेले स्मृती हें सगळें सांगचे जाल्यार यत्र नार्यस्य पूज्यन्ते नारी तांकां खंय एक गौरव पूजन जाता। रमन्ते तत्र देवताः थंय देव संतोशान आसता ते म्हूण त्या देवान संतोशान आसता म्हणटा ते स्त्रियान संतोशान आसूं का तें देखून तिका सुहासिनी म्हणटा ती, सुवासिनी म्हणटा ती, सुभाषिणी म्हणटा ती। ती गेल पुरा ते सु 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 एड जाता तावळी ती अलंकृत जावन घरकड अशें गृहिणी म्हूण घे धोरण घेवन चलोवचें। ती सुहासिनी केदांनी हांसून आसता कश्ट असो दूख असो ती जेवल्या की ना आनी कसं न्ही जेल जाल्यार ती केले एक संतोष आसता तोंडार। इत्याक म्हळ्यार मेका बामणू माऊ माई देरू सम्राज्ञी शशुरे भव सम्राज्ञी शशुरवाम भव ननांदरी सम्राज्ञी भव सम्राज्ञी अधिदेव ऋषू म्हणून घेवन एक चेल्ले हरडिकोन दिता ना तुवें सम्राज्ञी जावं का कोणा लागीं बमणाले न्हय बमणाले मात्र न्हय शशुरे भव सुरे माव मायेक मलगड्यांक म्हूण अर्थ शशुरवाम भव मागीर कोणकी भयण्यो हें सगळें आसता ती बमणाले अन्नाले आसा सगळें ननांदरी सम्राज्ञी भव नणदो अन्ना बमणाले भयण्यो अक्का आनी पुरा तशी तुवें तांकां सगळ्यांक मन आस करून घेवन आमगेल होन्नी मिगेल भावज मिगेल जाव मिगेल सून म्हळालें सांगची तशी तूं तांकां तितले जबाबदार आसूं का म्हूण घेवन एक ते वधूक म्हळ्यार हरडिके वेळाक हें सगळें मंत्र हें सांगचें जाल्यार हें तसलें एक चिंतन। तशें आमगेले भारतीय जिवनांतू आमी एक पंता सगळीं उठान घेवन कसन गोरका सुप्रभातम म्हूण सांगचें आसा। ताजे फुडें एक प्रातस्मरण म्हूण आसा। प्रातस्मरणां करतना आमी एक महान व्यक्तींगेलें एक स्मरण करतात। जीवन अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाशो विभीषणः कृपा परशुरामस्य सप्तैते चिरजीविनः चिरंजीव उडगासकोरका म्हूण कसले उडगासकोरका अशें उडगासोचें कसं जाता इडली सांबार आंबाडो केबेजा उंडे आनी कसं कसं कडेन कसं न्ही काजू बी तळलेली भाजिली उडगास करून कसं न्ही उडगास केलेले निमित्ती कसन तें कोरका कशें कोरी येता नाजाल्यार तें कसं न्ही म्हळ्यार कळटा कोण आसूं का तशीं आमी उठायले सगळें प्रातस्मरण म्हूण करतना मस्त तें तातूंत प्रधान जावन घेवन भागवतोत्तमाल स्मरण करचें आसा। तशींची अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा म्हूण घेवन हे 5 पाठभेद म्हणटात। अहल्या द्रौपदी कुंती म्हूण सांगून घेवन तारा म्हूण अशी एक सांगतात। अहल्या द्रौपदी तारा तारा मंडोदरी तथा म्हणून सांगतात। म्हळ्यार तांणी तसले एक तांगेर उडगास कर तूं म्हूण घेन उडगास कर म्हळ्यार कसल्याक म्हूण सांगल्यार तांणी कसन फेस केलां। आज आमगेल्या जिवनांत कशें की येवच्या की आमी कसं न्ही अयो तशें जालें म्हूण सांगून कसं की सगळें जाता तशें जायना अशें आशाक आमकां चरित्र कळका। आज आमी सांगतात आमगेले स्वामी आमगेले मालगडे सगळें सांगतात आमी आमगेले कुलदेव इश्टदेव राखिलो आमी राखून हाडलो म्हूण कितले कश्ट काडला म्हणाल तें एक आमी फिलींग जावन घेवन एक चरित्र आयकलें म्हूण जाल्यार आमकां सोडूं जायना तें इत्या तितले कश्ट काडून घेवन ताणें वाडोवन हाडला। परशुराम देवान हाडल तसलें आमी पोर्चुगीज सारकें आनी काला धांवन येयलें म्हळ्यार चरित्र म्हूण न्हय ताजे फुडें आमी व्याप्त जावन घेवन भारत आसत जाल्यार ते पोर्चुगीज सालेक ते पिरियडांत धर्मांतर मतांतर जावका जाय न्ही जाल्यार आमी अशें करता ती म्हळ्यार वेळाक आमगेर हाता मेळ्यार कसं की कुलदेवाचें एक चिन्ह तें पोळेर अशा पुरो नाल्ल अशा पुरो कलश अशा पुरो बेत अशा पुरो समथींग तें घेवन तांणी त्या वेळाक आमी देशा अंतू येवन घेवन बोटीर की शिप्पार घेवन आमी रब्बिले इतिहासा प्रकार बसरूर भटकळ मंगळूर कोच्ची हे पोर्ट्स थंय आमी राबलीं म्हळ्यार चरित्र आज आमी तें आमगेलें देवस्थान हें सगळें पळयतना आमी तें सगळें धोरका म्हळ्यार एक चरित्र आमगेलें चेडवांक कळका।
तशींच यत्र नार्यस्य पूज्यन्ते एक मातृवर्ग नारी ती पळया आमगे संप्रदायांत कुमारी पूजा म्हणस 9च्या लग्नातील प्रायातील चलयांक एक पूजस चंडिकायागा वेळाक सांगतात कोण की ते कसं म्हणटा का विचार नातिलें कसं कसं कडेन जाता म्हूण सांगतात कुमारी पूज जाता त्यानंतर हरडी जाता तिका सुवासिनी पूजा यावत जीव ती सुवासिनी म्हूण जाल्यार तिका सुवासिनी पूजस एक चंडिका या करता जाल्यार ते कंपल्सरी एक म्हणे कोरका म्हूण मस्त कोरका ना मागे विशय कोरका स्त्री प्रधान म्हणाले म्हळ्यार मातृदेवो भव वेदपुरुषां सुरवे सांगचे कसं म्हळ्यार मातृदेवो भव हांव सुख देवा म्हणून पळय म्हूण इत्या देवा म्हणून पळय देव आवसू म्हणून काय आसा म्हूण देव म्हळ्यार कसं न्हय म्हूण सांगला आवसू देव मात्र तशी बापूस म्हळ्यार कसं म्हळ्यार तो देव देव म्हळ्यार कसं न्हय अन्ना म्हणून आसता अन्नाला कसं कमिटमेंट ना आमगेला घ्या ना आणू स्टाम्प पेपर जेवानी कसं ना सेक्युरिटी कसं ना पळया आमकां जेवक्का जाल्यार हाड न्हू आमकां खांद्यार घालून वाड्डोवन घेवन आमगे लिमीत कसं एक मानापमान जाल्यार सहन करून घेवन आमकां सगळें रखता तशी देव तशी आवसो म्हणके तशी आचार्य देवो भव हें सांगतात थोडे मातृदेवो म्हणलें एक स्थाना तूं आमी पंचकन्या लुडगास करी अहल्या म्हण सांगचें ते कन्या स्मरे नित्यम कम ना स्मरे नित्यम म्हळ्यार सगळं भेद सेलारीची एकाकडेन एक्सप्लेनेशन दिताना पंचकम ना स्मरे नित्यम म्हणून सांगतात हें पंचकम ना हा स्मरेत ना हा म्हणून मनुष्यान म्हूण घेन थंय पुरुश आनी स्त्री म्हळ्यार भेद न्हय पुरुश आनी स्त्री आनी पुराजनान हें उडगास कोरका पंचकन्या स्मरे नित्यम म्हळ्यार की भाश्य केलो जन बरयतात इत्याक म्हळ्यार तांगेलें चरित्र आयकूंक अहल्या सुरवे सांगता सर एक नांव ब्रह्मान एक स्त्री म्हळ्यार एक सृश्टी करताना भारी एक सौंदर्य एक स्त्रीक सांगेलें एक सौंदर्य सांगता ती नागवेणी तिका नांक म्हळ्यार चंपे म्हणके तुका वांट म्हळ्यार अनेक अशी दोळ म्हळ्यार अशी कमलनयने कमलपादे अशें पुरा सांगून तलोदरी मंडोदरी सगळें नांव आसात नागवेणी म्हणून सांगता ती चतुष्कबरदा युवतया म्हणून सांगता ती 4 फांती घालचे सगळें फांती पळोवंक गेन तांणी खंयची स्थितीर आसा म्हूण सांगचें की आमगेले भारताचे धर्म आज आमी सनातन धर्म म्हूण सांगता ती कसलो धर्म म्हणून आमी सांगिल्लोच एक सनातन धर्म तशी जायना 4 फांती घालची आशिल्ली आतां ते घालतात मस्त सगळं एका 10 फांती सगळे करतात तें म्हाका वता 1800 थंय घरकडे बामण वट्ट संगेन संतोश आरस म्हण जाल्यार एक चेल्ली 2 बांदी घालची करूं दिग दिग केंसांनी आसूंगे ते एक चंदाय आशिल्ली थोडी ते सांगचें आशिल्लें 2 फांती घाली एक फांती घाल्यार कसो न्हय एक वेणी धरा भूषय्या निरता सदा सीत अशोकवना आसतना एक फांती घाल नाशिल्ली फांती घाल नाशिल्ली केंस मेक्कोळ नाशना जेव म्हूण केंस मेक्कोळचे एक मात्यार नांवन घेवन येता जाल्यार तें शेंड घालका सगळें कोरका आनीक तें केंस मेक्कोळचें ना मस्त ताका सगळें शास्त्र सांगतात असो प्रस्तुत तो विशय मना वचेच ना जाल्यार आमी तें फांती घालचें म्हळ्यार एक अनुष्ठान हाडल्यारच्या असो असल अहल्या भारी चंद अहल्या चंदया खातीर सांगिल्लें तें तसल ते चंदी म्हूण सांगल्यार इंद्र स्वर्गाधिपती ब्रह्मांड कशें की ती ताणें एकाची तागेली मानसी सृश्टी सगळी जावची युगांतरां जाल्यार विशय यो युगांतरां म्हूण सांगल्यार रामायणांत तूं अहल्ये काण येता जाल्यार गौतम ऋषी तिका शाप दिलो केदारकी ताजे फुडें त्रेतायुगांत जाल्यार उद्धार कृतयुगांत तिका शापशा पुरो म्हणटा सो लॉंग टायम म्हणटा न्हय तितले दीर्घ आशिल्ले एक विशय तो तसले अहल्याचेर देवेंद्र जाल्यार कसं म्हूण सांगल्यार हिका हांवें पावका म्हळ्यार एक मनांत इच्छा आशिल्ली म्हूण तसल ती अहल्येक ब्रह्मान गौतमा दिलके गौतम महर्षी एकलो न्हय तो आमकां मस्त चरित्र आयकतना गौतम ऋषी शापात म्हूण येता गौतम ऋषी शाप दिल्लो म्हूण येता ब्राह्मणाक कशें कितें यज्ञान जेवचे जल्म गौतम ऋषी शाप दिली म्हूण सगळें अशें सगळें सांगता ती द्वापर युगांत एक गौतम परंपरा ती आज कोणाला गौतम गोत्र म्हूण आसा आमगेल्यान ना उणें जाल्यार गौतम गोत्र कोण आसा तांकां सगळें गौतम म्हूण सांगेत आमगेलें गोत्र म्हळ्यार सांगलें तें ऋषी व्हड्डस पूण आसा ऋषी चरित्र आसा ती त्या ऋषीन कसन केलां म्हूण विश्वामित्र ऋषी परंपरेचे
म्हण सांगचे विश्वामित्र ऋषी परंपरे म्हणजे तांकां एक आयडेंटिफिकेशन म्हणल्यार बारीक कोप आसा तांकां म्हूण अशी वसिश्ठ ऋषी परंपरेचे वसिश्ठ गोत्र असं म्हूण तांचे एक क्षम आसता साधक ते कसंय जाल्यार एक क्षम करताले असले एक अत्री गोत्र कौंडिण्य गोत्र काश्यप गोत्र हें सगळें गोत्र गेलं आसता त्या ऋषी परंपरेचे आमी म्हूण त्या ऋषी चरित्र कळ्ळें म्हणजे आमकां कळटलें तांणी कसले एक सगळें तपोनिश्ठ आशिल्ले ते अशी गौतम महर्षी एकलो न्ही एक गौतम परंपरा ती ते काला ते गौतम ऋषी आयिल्ली आसा ती तांगे नांवां तशी आतां आमगेल्या समाजान जाल्यार नांव दवरता कशें म्हूण सांगल्यार रे जनार्दन शेणें विठ्ठल शेणें गोविंद शेणें वय ते कशें गुंडान येताना ते गोविंद शेणें करचें सुरवेश कोण आसा ते करचें म्हणचें मागीर तें अन्नाल नांव अज्जा नांव नातवाक अशी कंटिन्यू जावन येता आसा तातूंत हो सगळो उपयोग आसा आसो तसलेचे प्रमाण आमी अर्थ करून घेवका म्हणालें तसले गौतम ऋषीक ते अहल्या काणगेन ब्रह्मान दिलें चेडूं जावची एक प्रक्रिया जावूं का म्हूण घे एक यज्ञ तो म्हूण आज आमगेले लौकीक जिवनांतूं प्लॅनिंग डिझायनींग एस्टिमेशन्स हें चुकता आसा कसला म्हूण सांगलें चुकून जात तरी मागीर तें लॅक्सम करूं जायना ऑलरेडी जायनशें अशें जावचें चेडूं जावचें जायनशें अशें हें सगळें तांकां गेलें सगळेचे प्रारब्ध म्हणटा ती त्या तकीत जाल्यार सोयरी कायलारीची वेवस्था असलारीची तें एकदम मुखार वचोंगेर मागीर केदांकीची जाता म्हणटाना मुक्का वेले एस्टे कसं प्लॅनिंगांत कश्ट जाता हें मना होरका म्हूण घेवन आमगेले सुदीन ते साम्याक येता सांगचें न्ही ते प्रायर जावकार रे जायन अशें आनी कसं आमगेलें प्रारब्ध आसा तें आमी भोगूका तीच अवश्य मनोभोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम चांग वायट कसं केलां आमी तें भोगूका तावळ कसं न्ही म्हणून सांगला आमी इतलें सगळें देवाल केलें आमकां जाय न्ही म्हणलें कोणज इतलें सगळें केलें जाल्यार आमी कसं की कोरू आनी कई बंदत देल्ला बरली म्हूण सांगून गे देवाले आमी शरण वचूं का शरणू आयलो देवा शरणू आयलो आमगेलें पाप सरतरी ऑटोमॅटीक तें कसं की जावन जाता हें एकल्याक एकल्या वैयक्तीक जावन आशिल्लो विशय जाल्यार एक सोयरीक घेवन न्हय जाल्यार हॉर्डीक जावं न्हू मागीर 1 वर्स नंतर चेडूंचे आमगे आतां घर बनचे आसा लोन तिरसूचे आसा पुरा जावन 40 वर्सां चेडूं जावचे प्रयत्न केल्ले रे हाका 60 ते हाण गट्टी आसल्या रे चल्ले 10-20 वर्स जाता मात मागीर नात्रा पूण तो खंय पडोवचें आज आमगेले दोळे येद्राक नात्रा म्हळ्यार प्रपौत्र पळयलेलें जनरेशन उणें इत्याक म्हळ्यार हॉर्डी जाताना मेळना न्ही कांय न्हय अशें आमी अर्थ करून घेवका म्हणालें तशी गौतम महर्षीक 1-2 चेडूं सगळें जाल्लीं ती ताण येवचें एक गृहस्थ जिवनांत एक सिस्टम आसा बामूण खंय वता जलजलारीची आवट ऑफ स्टेशन खंय वता जाल्यार ताणें अमके दिसाक एटलिस्ट थंय घरकड येवका म्हूण ऋतुकाल म्हूण एक आसा 3 दिवस ते जावन 4 दिवस त्या नंतर पंचादी स्नान म्हूण सांगतात ते पंचादिसा स्नान जाताना थंय बामणान घरकड आसूं का म्हूण आसा ते 5 दिसा नंतर गर्भ रावता तसो विशय शरिरान थंय जाता म्हूण प्रकृती ती त्या वेळाक तिगेल मनान तो तसले सगळी इच्छा येवन घेवन हाकाय मना इच्छा येवन घेवन थंय एक ऋतुकालाभिगामी च म्हूण सांगून आमकां स्मृती वाक्य सगळें सांगतात तें एक व्हड तीर्थ स्नान केलें म्हणून फल आसा ताका वामदेव यज्ञ म्हणटा ती असं सगळें पावित्र तसं अशें एक सगळें सॅक्स न्हय तें आमगेल्यान प्रत्येकाक पवित्र तसं पवित्र काम धर्माविरुद्ध कामोस्मी म्हणून देवगीतेन सांगता धर्माक अविरुद्ध जावन आशिल्लें कसं की तें इच्छा आसा तें हांव म्हण देव तशें देवाल दयेन देवाल प्रेरण देवाल एक इच्छेन कसं की जावचें चांग जावका म्हणाल कल्पने प्रकार ऋषी परंपरा चोवन लायल्या आमगेल्या जिवनाक तशी ऑर्डर आसूचें आसो तसलें गौतम महर्षी येता आश्रम आसता खंय तागेलें तपस्सा वता येता आसता अशी जावन आशिल्ल्या वेळाक अहल्येक जलारीची म्हणल्यार लौकीक दृश्टीन कोण की सगळें चिंतन करता तिगेल मना जलारीची एक तृप्तीशी आशिल्ली म्हूण सहज आशा पुरो तिगेलें एक देहसूख जावका रामनामाची महिमा ताची नांदी केदान जाता आस पळया आमी आज रामायण आयकता ती रामायणाची एक नांदी केदान जाल्ली चरित्र वाजून येताना कळटा इंद्रान आयलो इंद्र आलो अंशू रामायण कालांत वाली जावन येता हें कळटा सगळ्यांक
सुग्रीव सूर्याला एक अजेन जाता म्हणून सगळं मैकतात हांगा इंद्रू वालीले अहल्याला येता अहल्याला येता तो गौतम ऋषीला एक वेस घालून येता म्हळ्यार रुपांतर करचें व्हड विशय न्ही इंद्रू म्हळ्यार इंद्राल स्टेटस समकळका स्वर्गाधिपती तो आमगेल पोराची इंद्रियाचे एक अधिपती तो आमी कसले करची न्ही इंद्रान करूचें म्हूण इंद्रश्रेश्ठ आनी इंद्रियश्रेय इदम इंद्रियम म्हूण सांगता ती तागेलो तूं इंद्र नामक परमात्मा सांगून तागे ताका एक ड्युटी करयता म्हणून असं सगळं मस्त आसा इंद्र म्हळ्यार कशें की आमी लेखला म्हण एक लौकीक व्यक्ती न्ही तस्सल एक स्वर्गाधिपती देवाली चेंज जावं तसलें ताका मना दिसलें तें करणम कारणम करता विकर्ता घनो गुहा देवाली इच्छेना अशें कसं न्ही जायना देवांक देव म्हळ्यार परमात्माली इच्छेना अशीची देवान जाल्यार कसं न्ही करूं जायना इंद्रादी देव ब्रह्मादी देव परमात्मा श्रीमन्नारायण अशें आमकां कळका आमी उलयता देवा वेंकटेशा म्हणटा ती देवा परमात्मा म्हणचें आमगेले समय प्रार्थना करून दिल्या देवा परमात्मा समर्था म्हूण पळय परमात्मा म्हळ्यार श्रीमन्नारायण वेंकटेश रामकृष्ण नरसिंह हें पोरा परमात्मा हेंचें रूप देव म्हळ्यार ब्रह्मादी देव ब्रह्मरुद्रादिभिर्देवैः म्हूण सांगता ती तशी देव दिवद्योतने क्रीडायाम देव म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगल्यार एक्टिविटीज न्हय जाल्यार ब्रायटनेस लोकांक कसं जेवका उजवाड दिवचें क्रियाशील करचें हें पुराय देवांक जबाबदार दिल्या तशी इंद्रू अग्नी म्हूण आसा अग्नी म्हळ्यार कसं न्ही अग्नीचें फायरीचें कसं तें हीट हें तें पुरा तागेलें डिपार्टमेंट हाजी मिनिस्ट्री म्हणत आमी गृहमंत्री म्हणून सांगल्यार कसं न्ही वित्त मंत्री म्हळ्यार कसं न्ही आमकां तसा तशीं ज्येश्ठ दिक्पालक दश दिक्पालक वयर एक दिक्कू सकयल एक दिक्कू पुराव तांगेले एक जबाबदार आसा तशी इंद्र म्हणलें कोका कसं म्हळ्यार आमी आयकतना महात्म्य ज्ञानपूर असो इंद्र म्हळ्यार कसं की सरडकास व्यक्ती म्हण लेखल्यार आमकां दुचूक म्हण आसा आमकां तेजें दोश म्हण येता म्हण आसा आमी एक देवाल चिन्न पळयल्यार पांय पडका म्हण आसा पांय पडण्याचे लागोर जाता म्हण आसा अशें इतलें सगळें आमकां शास्त्र कितलें आमी मुखार चिंतन करता वतना समज सांगल्यार प्रत्येक करूं की आमी भिवून कोरका म्हण आसा अशीं इंद्रू ते अहल्येले येताना तो गौतमाल रूप घेवन येता गौतमाल रूप घेवन येताना अहल्या कळनातील न्ही अहल्या एक सगळी एक लौकीक स्त्री न्हय ती अयोनिजा तिगेला आम्मा कोण म्हणना ब्रह्माल मानसपुत्री जाल्यार ब्रह्मान केलेली ब्रह्मान असं म्हण केलें ब्रह्माले ड्युटी ती सृश्टी करची कशी करता आतां गेलें तें ताण तपस करून कोरका देवान ताका सृश्टी कर म्हणलें कशें करचें तपस करी तूं कळटा म्हूण आलोचन करचें हाजें काम कशें करचें म्हणजे कसं करचें मिटींग करचें आलोचन करी म्हूण तशी करून घेवन जाल्यार तसल तिगेल वयरी भारी चंदी म्हणून जाल्यार तितली चंदी ती अहल्या इंद्राक इच्छा आशिल्ली म्हूण सांगता ती तशी तो इंद्रू थंय येता गौतम महर्षी सकाळींची ताणें स्नाना वचचें सकाळीं म्हूण जाल्यार ब्राह्म मुहूर्ताची आज्जीगय पवित्र व्हड क्षेत्रांत सगळें ब्रह्म मुहूर्त उठांक घेवन स्नान सगळें करता लोक आसा आमकां ती कल्पना दिसना जाल्यार आमी आमगेल्या जिवनांत हाडल्यार चांग तसलें सांगता ती काणी सांगतना तो इंद्र भायर येवन घेवन कुंकडशे खूब घालो आनीक तो फाल्यां म्हणून नवच्या गेल्लो म्हूण एक तशी सांगता ती आशा पुरो ना आशा पुरो म्हळ्यार पुराणांतरान सगळें एक आशा पुरो तशी वेळ ना तिर वेळाक कुंकड कोळी ಕೂಗಿತು ಏಳು ಕಾಗೆ ಕೂಗಿತು ಏಳು म्हूण सांगून घे दोनी आमकां आसूचें आमी आजी ಏಳು नारायण म्हणटाना तातूंत कोळी ಕೂಗಿತು ಏಳು म्हूण एक सांगता तें कुंकडाची वेळ एक तेज्यान चिके वेळान मागीर कसं न्ही कागे ಕೂಗಿತು ಏಳು म्हूण कायल्यान रडची एक टायम आसा नियर बाय 5:30 आसा पुरो त्या नंतर अशी सगळें एक टायम टेबल्स आसतना ताणें कुंकडान कुकूच्याक ताणें नावचें वचचें तवळ तें कुंकडांनी आसतात न्हय तवळ तें कुंकड जावन घेवन तो घालो म्हणून एक सांगता तें तसल तें गौतम स्नाना वता वचून ಸ್ವಲ್ಪ वेळान इंद्र देवेंद्र भितर येता आनी एक आश्चर्य जालें अरे आतां स्नानाक गेलें मात्र कशें आयली म्हूण तुमी कशें आयली ती म्हूण निमगे ती न्हय म्हाका तुगेलें अंगसूख जावका अरे सकाळीं फुडें एक कालांत गेला रे नाक्क जनाक गेला रे नाक्क जनाक जेवचें म्हणलें एक कारण हें कथानक हें दाखोवचें खंय ताका सगळें वेळ आसा न्हय तसलें सोड घेवन ब्राह्म मुहूर्तार सगळें तुमी परमात्मा स्नान चिंतन करचें इत्या दिसलें बा म्हूण तिका एक दिसान दिसला रेची इंद्राल एक प्रेरणेन की म्हणटा की थंय गौतम रुपार आशिल्ले इंद्रू आनीक अहल्या तांगेले एक संग जाता आमी कसले केवल लौकीक दृश्टीन पळोवचें न्हय
हे सुरवेग मनोर का महात्म्य ज्ञानपूर्वस्व म्हण आमगेले पुरा सांगता महात्म्य महात्म्य म्हण सांगचे कशें म्हण सांगला रे आमगेले लौकीक थॉट्स न्हय ते म्हण कळका म्हण तशें ते अहल्येक जाल्यार थंय जी काही गलबील जाली देवाल इच्छा तितले वेळा गौतम थंय येयलो म्हळ्यार देवेंद्रू तागेले कशें इच्छा पूर्ण करून घेवन तो भायर येताना गौतम ओरिजिनल तो स्नान करून घेवन भितर येयलो भितर येताना अहल्या पळोवन खूब पयलें ताका कळ्ळें कसं न्ही हें जाल्लें म्हूण एक पतिव्रतेक ब्राह्मणाक स्पर्श कळ्ळो हांवें कितलें जागृत दिता अशें चिंतन तुका कळ्ळें हांव न्हय म्हूण घेवन ब्राह्मणाक स्वर्श बरो ब्राह्मणाक स्पर्श बरो कसं न्हय एक कळ्ळें ते जायना अर्धांगी म्हणजे कसं ल्याक चुकली तूं म्हणटाना देवेंद्र थंय जेकेची वेट करता म्हूण आसा इत्याक म्हळ्यार भावी प्रसंगाक एक नांदिशी देवेंद्रा पळोवन घेवन गौतम महर्षी शाप दितके तो सांगता हांव देवेंद्र अशी चूक जाली म्हण जाल्यार तूं खंयचे इच्छा करून घेवन आयले पळय एक स्त्री म्हळ्यार कसं न्हय लिंगभेदान सांगचें तें देखून स्त्रीक तूं संकल्प करून घेवन स्त्रियाल एक योनी सूख म्हळ्यार देह सूख जावं का म्हणायलें देखून घेवन तुगेलें शरीर भरी तेंचेच जावं म्हूण घेवन शाप दिता शाप दिवच्या काही देवेंद्र गोंदळ कसं सांगचें म्हूण कळना सहस्र अक्षा म्हण ताका एक नांव आसा कशें आयलालें म्हळ्यार हें इंद्राक एक नांव बिडोजा म्हणटात ताका पाकशासन आहा म्हणटात अशी ताका थंय तें सांगच्याकय तो तागेल्या चरणां पडटा तावळी गौतम सांगता म्हणस एक पुराणांत डिफरंट जावन सांगतात तें सांगतात कशें म्हणून सांगल्यार तुक्का तशीं दिसता पळयतल्यांक तें एक दोळशी दिसता 1000 दोळ्याच्यो म्हूण येता सहस्राक्ष आहा म्हूण तुका सांगता ती इंद्राल पर्याय नाम म्हूण आसा तांकां सांगता ना सहस्राक्ष म्हूण सांगता ती वस म्हणटा चमकल अहल्येक पळयलें कोप्पान तुका कळ्ळी न्हय आसा अहल्या म्हूण सांगलें तिका समजावन आसली चंदायेन जायत हाजें जायत कोणी ना ती तशें आशिल्ली तुका जाल्यारीची कसं म्हूण कळ्ळी देखून घेवन तूं अहल्या जा युसलेस खंयच्याकय उपयोग ना जावन आसा अयो तशें जाल्यार आमगेलें दांपत्य जिवना तुका जावं कोण कळलें चुकून केलें जाल्यार अशें जायना आशिल्लें हें तूं जाय म्हूण केलें न्हय म्हूण सांगूं नाका म्हणटा महर्शी तो ताका तपस्सान ताका कोण शापोरो देवेंद्राल मना आशिल्लें आतां परा सांगतात न्हय कसं मुगेल फुडलो घुरतात तो म्हूण घेवन वेव्हारांत तशें नज्जे म्हूण आसा कसं कसं चलता असो हांव त्या विशयान सांगना अहल्येक देवेंद्रान शाप दिलो कसं म्हळ्यार हे आश्रमांत तूं हे फातरा मध्य तूं अगोचर जावन घेवन आस अगोचर जावन घेवन आस म्हूण सांगल्यार फातरा मध्य आस म्हूण सांगलें आमगेल्यान तूं चित्र कसं दाखोवचें सिनेमा नाटक सगळें येताना कसं जालें म्हणून थंय एक फातर कोरून दवरलो अहल्या शिला जावन आशिल्ली म्हूण घेवन शिले मणके शिली म्हूण घेवन म्हळ्यार शिलेक एक रूप ना शील पडलेले कडेन आसता तशी तूं पळोवन का म्हूण सांगलें अहल्या जाल्ली ती म्हूण गौतम शापे अहल्या शिला जाली ती शिला जाली तशी जाता ना कसं जाल्यार बायल न्हय ती जाल्यार एक महर्षी आपल्याला चुकला म्हळ्यार वय चुकल्याक चुकीक एक केदानी माडिद पाप आडी परिहार म्हूण एक आसा आमी कसनेच एक केलें जाल्यार तिची चूक ओपून घेवका आनीक आपणांनी चूक केल्या म्हाका क्षम करी म्हूण सांगू का ताका दंडन म्हणटात शिक्षा म्हणटात हें करूं का तें कर न्ही म्हूण जाल्यार तें पाप तशी बॅलन्स व्हरता म्हूण आसा हें व्हड एक विशय आमी पाप करता आसा ती कितलो व्हड खंयच्यो मनीस आसूं पाप कर नशें तो जीवन करता म्हळ्यार फटी म्हळ्यार तशें म्हळ्यार कसं म्हूण सांगल्यार पापा लिस्ट काडून पळोवका थावळ कळत आमगेलें मनांत आमी लेखन अशें जातवाय दोळ्यान एक कसं जालें पळयन अशें जातवाय कानान एक कसं आयकता तें आयकन अशें जातवाय त्या देखून कसं आयकून आयकलां म्हणजे काना आपण घे शिव शिवा म्हणटा राम राम म्हणटा ते नाजाल्यार शांतम बापा म्हणटा पळया तशी तसले अहल्यान गौतम ऋषीले दुखान मुगेल शाप हांव स्विकार करता खंडीत जाल्यार म्हाका तें विमोचन तुमगेल ओडटा सुका गौतमाला कोप देवलो ताकाय कळ्ळें
कसं नाही असं बाहायला ना जरा जीवन कशें जाता म्हणटा न्हय. तशी गौतमा तिका उपशाप दिलो. एक दिवस हे मार्गारी प्रभू रामचंद्र रुपार श्रीमान नारायण येता. तागेले दर्शनान तागेले स्पर्शनान शापुरो तुका तूं उपासकडां दिशी तशी न्हय जाल्यार सगळ्यांक एक कोळती तशी जाता म्हूण सांगून गे तो तपस्सा गेल्लो. तावळ गौतमान तितलेक शाप दिवं कवे कितलेक हाका एक देह सुख भोगचीशी आंत जायत ना कसकीची बाम म्हणणेशी बाकीच्या लोट कसकी सगळ जाल्ला रे कितलेक व्हड अपराध जाता कसकीची एन्जॉयींग कसकी सगळ हें तें कुशाल गम्मत आनी कसकी म्हूण सगळ सांगून लायफ आमी हें करूनच एक देह सुख म्हणाल्या अमके तशी तांतू चुकलो म्हूण जाल्यार कसो जालो तांतू देवेंद्र न्हय तो आयलोलो कसो जालो तांतू म्हूण सांगून कांय पडत तांतू कसं कॉम्प्रोमायज केला जाल्यार रे मागीर कसं की सगळं आज आमी उलयले म्हूण जाल्यार आयच्या वेवहारांत विरोध दिशा पुरो. एकस्य बहवो जाया भवन्ति न एकस्य बहवः सपतयः. एकली तिकळे एकलो म्हूण ती कोरडे कोण दिल्ली. मागीर कसं नाही जालें जाल्यार तोच जारहा पतितः अंधः रोगिष्टः कृष्ण सांगता भागवतांत परमात्मा तो कसले गूण आसलो शापुरो तुक तो म्हूण तूं परिपूर्ण जावचें केदां ना व्हडले जाल्यार तें देखून तुका एकलो म्हणून ताणें यज्ञ यागादी करचे खातीर आनी कसं उपयोगा खातीर ताण जाय जाल्यार धर्म पत्नी स्थानार अनेक पत्नी सगळं स्विकार करूं येत कसल्याक धर्म पालने खातीर. हें अर्थ कोण घेवं का आमी कसं की सगळं उलयलें म्हूण जाल्यार धर्मशास्त्रा विरोध जाता. करूं येत नज्ज जातास्मू ता कॅन्सर कांय सांगूं जायना कलियुग यो. बट अहल्येल सान एक चुक्कीक शाप दिलो कसलो रामचंद्रान येयलो. रामचंद्र केदान येता जालनान केदान ये कृतयुगा लास्ट शापुरो त्रेतायुगांत लास्टाक रामचंद्रान येवचें तितलो काळ कितलो लॉंग शाप. एक शाप म्हणालें ताजें विमोचन म्हणालें आज आमकां शापाच्या विशयांत कसं कळना आमी काण सांगतना शाप दिलो उपशाप दिलो आनी कोण केलें तें जाल्लें म्हूण कुठलें आमी कैद करतात जाल्यार युगयुगांतर म्हूण सांगल्यार 1 वर्स 2 वर्स न्हय 1000 न्हय लक्ष वर्ष तें पडका इत्या सांगचें एक चुक्कीचें गाढता डेप्थ कसं म्हूण कळका म्हूण घे असं सगळं जालें जाल्यार हिची कलियुगांत पंचकमना स्मरे नित्यम महापातकनाशनम हांगेल उडगास करा तुमगेलें महापातक जाल्यार ना जाता म्हूण सकाळीं उठान 2 लायन सांगू आमकां कितलें कश्ट आसा. आमी कितलें सांगता ती कोणाक गो न्हय आमी सांगतात बट माम सांगला हाडना तशी मुखार तांत वचूं का म्हणाले एक इच्छी ही तशी अहल्या थंय आशिल्ली. देवेंद्र स्वर्गाक गेल्लो मागीर रामचंद्रालो उतार जालो. विश्वामित्रा लोटू तो मिथिले वचे खातीर येता आसा. थंय ते गौतम आश्रमांत आयल्या वेळाक पुराच एक कसं निर्जीव जावन घेवन आसा कांटो हें तें सगळें जावन घेवन शिला पुरा जावन आसा थंय अदृश्य जावन हल्ली आसा. प्रभू रामचंद्रालें चरणस्पर्श त्या आश्रमा जाल्ली की थंय ती दिशा सुरू जाली. राम से बडा राम का नाम राम नामाचे तारक नामा ताजें नांव तारक नाम म्हूण गे तसले जय जय रामा श्रीरामा म्हूण सगळें भजन की सगळें सांगता तारक नामा म्हूण सांगता ती तसले ते तारक नाम सांगता आसले तसले परमात्मा ध्यान करता आसले तसले अहल्या ते दिसता. रामचंद्राल चरण लय लागले आश्रमाक. तीन आशिल्ले कडेन लागून अशा पुरो न्हय जाल्यार तीन बसील फातरा लागून अशा पुरो कसं नाही जावन अशा पुरो थंय प्रभू रामचंद्राले श्रीरामाचे चरण स्पर्शले अहल्या उद्धरली. श्रीरामाल चरण स्पर्श जाल्लें खंय तिक्क म्हूण जावका म्हूण ना इत्या म्हूण सांगला रे अहल्यान प्रकट जावच्या की अहल्य येवन घेवन श्रीरामा रामचंद्रा प्रभो हांव धन्य जाल्ली उद्धरली तुगे निमित्तान उद्धार पावली म्हूण सांगून रामचंद्राल चरण स्पर्श करता वता. लक्ष्मण आसा विश्वामित्र आसा त्या वेळाक राम तेगेले पांय धरता आवसू म्हणटा
लोकव्यवहार तो लोकसंग्रहमे वापि संपश्यन कर्तुमर्हसि. रामदेव नाही वे, रामदेव म्हण राम कळका, रामदेव म्हण राम सांगा ना. अहल्याक तो परमात्मा म्हण कळता. इत्या म्हणत ती असती दिसता आसा, तीक सगळं दिसता आसा. तो रामचंद्र, प्रभू रामचंद्र परमात्मा. रामचंद्राक आदर्शता गेलाय मलगडे गौरव दिवशी. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः. मलगडे पांय दवरचे म्हणाल आमगेले एक्टिविटी आसा एक आसूं का. मलगड्याले बहुवचन उलोवता आसले एक स्वभाव आमकां आसूं का. पांय दवरचें सिच्युएशन ना जाल्यार नमस्कार म्हूण सांगता आसल्यार आसूं का. काय नाही ज्या दोळ्यां परे नमस्कार सांगू का म्हूण आसा. उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदभ्याम कराभ्याम जानुभ्याम प्रणामः अष्टांगैरितः. हात जोडसिला पुरो, न्हंयच्या दोळ दंपलारी पुरो, अशी एक गंगान नमस्कार करचे क्रम आसा म्हूण घे. असलें ते अहल्येन रामचंद्राल चरणस्पर्श करूं वताना नाटकांत की सिनेमांत कितें एक सखी कोण दाखोवंक जत्ता म्हणाल खातीर बहुशः कवी कल्पना म्हणटात. न ये म्हणून जायना कसला म्हणल्यार ती कशी आशिल्ली म्हूण सांगना. ती दिसली अदृश्य जावन आशिल्ली म्हूण वाल्मिकी रामायण. मागीर एकल्यान चिंतन करता अदृश्य म्हूण सांगल्यार मनुष्य रूप ना अशी ती पातूर जावन आसा पुरो म्हूण सांगून आसा पुरो. अहल्या म्हळ्यार निरुपयोगी जावन आशिल्ली. इंद्रान तिका उपयोग केल्लें, गौतमाल उपयोगी वस्तू, दोनी ना जालेली अहल्या अशी येता. अहल्या म्हळ्यार तशी खंयच्योच ते म्हळ्यार कितलो अर्थ येता म्हणटाना तिका समज जावन आशिल्ली कोणी ना म्हूण घेवन. आसवें सगळेच आमगेले पुराण वेद इतिहास खंयच्यान तूं काडा अहल्या सदृश एक स्त्री ना. अशी एक शाप मेळ घेवन धीर युगयुगांतरांत तूं आपणयलो बामणाक तीन शरण वता जाल्यार एक दृश्य खंयचेय एक ना. भैसनालो जंगल म्हूण जाल्यार एक क्षमया धरित्री, एक स्त्री, एक गृहिणी कशी आसूं का म्हूण सांगता. तिका एक टायटल कसं म्हळ्यार क्षमया धरित्री. हे भुंयचें म्हणके क्षम आसूं का म्हूण घेवन आमी भुंयचेरय पुरा करचें. ती भूमाता ती कोपलो म्हूण जाल्यार कसने जव येता जाल्यार सहन करता. क्षमा असल गुण आवसू आसता. हय बा जायत पुरो आवसुको दवरा बापसू कसं नाही म्हूण सांगला रे. आकाश बापूस म्हूण जाल्यार रे भूमी आवसू म्हूण घेवन आकाश पडता की सकल आकाश आनी रिस्क चड वयर दुखून पडलो म्हूण जाल्यार गेल शर्त कोण घेव का. केवल पुरुश प्रधान आनी कसं काय म्हूण न्हय तें. तशी भूमी एक सदृश आशिल्ली तसली ती आवसू अहल्या प्रकट जाल्ली की रामचंद्र थंय वंदन करता म्हणटात. वंदन केलेल्या वेळाक थंय गौतम महर्षी प्रत्यक्ष जालो. तपोनिश्ठ ते न्हय तितलो तपस केलेलो सगळो कोप येतो बट मा न्हय वे क्षमा येसू का न्हय तो सात्विक जनाले कोप लोककल्याणा म्हणस. आमी अर्थ कोण घेव का. आमगेले अम्मा कोप येता सकाळीची उठाय न्ही तूं न्हाय न्ही तूं गांध कशें न्ही म्हण अम्मा दोन मारता. अम्मान मारचें कोप येवचें म्हळ्यार तें मार न्ही जाल्यार मुटायना ती. तशी बापूसो मारकूण जाल्यार सवता कसो जाल्लो म्हळ्यार तशी न्हय तें धर्म तागेलो. तशें एक मास्टर आसता तो सवता चिमट काडटा पनिशमेंट दिता कसल्या ताण एक फाय आदर्श विद्यावंत जावं का. तागेले चूक ना जावं का. चूक सांगचे वेळार सांगतले आनी सांगे शिवाय सगळो दिवस चूक सांगलो जायना. हें सगळं आसूंक घेवन आमगेल्यान ती पद्दत आसूची. अशी गौतम महर्षी ते प्रत्यक्ष जालो तपस्सा गेलो. तागेले निमित्यान कसल्या केलें तें म्हळ्यार आमी म्हळ्यार महर्षी वर्यांनी तपस इतलें करता म्हूण आसा. ताका एक लिमिटेशन आसा. आतां एग्जाम्पल आमी गायत्री जप करतात. आमी सांगता आसतात पुरा कडेन संदी करका गायत्री जप करका कितलो करका. एक दिसाक एक संध्या वंदन करतना कितलो करका. मिनिमम मॅक्सिमम मिडियम न्हय वे. मिनिमम म्हळ्यार 10 दशमध्या दशावरा 10 उणे शतमध्या मिडल म्हळ्यार सेकंड क्लास 100 सहस्र परमादेवी 1000 जप एक संध्ये कालांत तुमी जपा बसल्यार 1000 जप संध्या वंदने विजयान करूं येता. दनपार 1000 सांजे 1000 दिसा 3000 करका. ताका मल्टिप्लिकेशन बाकी जप की सगळें सांगचें म्हणटाना तशी महर्षींक गेले जप चड जाल्या वेळाक तांगेले तें म्हळ्यार तपस चड जाल्या वेळाक तांगेले ते तपाचें बल उणी करचे खातीर परमात्मा तांगेले करेन कोणाक एकले शाप दिवेत के. आमी कोणाक सवली म्हूण जाल्यार
आमी कोणाक कसं की सांगलें म्हण जाल्यार आमगेलो वाक शक्ती आशिल्ली बल उण जाता तें देखून वायट उलोवचें म्हणचे वायट शब्द उलोवचें म्हणचे तशें कोणाकय वायट सांगून म्हणचें जाल्यार पुण्य चड आशिल्ले निमित्त देव तें करयत काय ते चांगा खातीर आसता लोक कल्याणा खातीर त्या खातीर हांव एग्जाम्पल सांगिल्लें अम्मान एक चेरडाक सकाळीं उठय न्ही जाल्यार ती परा म्हणटा आसा उठय न्ही त्या म्हणटा न्ही जाल्यार उठान दोन पेटे घालता बेडशीट न्हिता हें सगळें चुकीकी सम म्हळ्यार अम्मान करचें सम चुकी न्ही आपणालें चेरडू बुद्धन जेवका म्हण तशींच परमात्मू ते ऋषी म्हळ्यार ते जिवान अमके तशें साधन करून घेवन उत्तम लोक वचूका ताण मध्य कसं की चढून जावचें नज ब्लास्ट जावचें म्हणटा न्हय तें जावचें नज म्हळ्यार सगळें एक संकल्पान तांगेली मिती तसल करयता म्हळ्यार मना उरका तसल ते गौतम महर्षी थंय प्रकट जाल्लो आनीक अहल्याक स्विकार केलें त्या नंतर थंय तो गौतम महर्षी अहले वटो मुखार सोनू जीवन करता म्हूण अशी एक रामनामाची एक महिमा रामाल एक महिमा हें सगळें कळचें कथें सगळे रामायणांतूं रामाल पादस्पर्शान कसं की जालें म्हूण सांगून घेवन मुखार सोन सगळें सांगतात अस्सली अहल्येले सुरवेक उडगास कसल्याक म्हूण सांगला रे ती ब्रह्ममानसपुत्री रामायण कालाची मात्र न्ही तिगेले संबंदीक धुवेले पूत गे सगळें जावन घेवन मुखार सोन कृपाचार्य आनी सगळें आसता ती म्हूण सांगतात अशी अहल्या निमित्ती एक कारण करून घेवन देवेंद्राक आयिल्लें शाप कशें की आसा तें जाल्यार ताणें खंयचे एक न्हंयत स्नान केलें निमित्ती ताका तें दूर वचून घेवन म्हळ्यार दोळे म्हण कितें जाल्लें म्हणालें पुराणांतरां सगळें सांगतात अशी अहल्या म्हणालें तें एक स्त्री पात्र आमी दिवसू ती कुडगास करून घेवन तिगे विशीं आमी आलोचन करून घेवन आवसू स्थानार तिका आमी लेखता आसा ती अशी पंचकन्या सरे नित्यम म्हणालें कन्या आशिल्ली ती म्हूण घेवन कन्या म्हणजे कोणाक म्हूण सांगल्यार हरडीक जाय न तिलेक कन्या म्हणचे म्हळ्यार तिगेलें सतीत्व कन्यत्व म्हूण सांगल्यार तिका देहसंभोग एक पुरुशा निमित्त जाय न्ही म्हूण तें देखून कन्या म्हणचे आतां ती हरडी कोण दिता रे आतां आमी हरडी कोण दिवची कन्येक कोणाक म्हूण आसा अष्टवर्षा इमां कन्यां प्रदास्यामी अष्टवर्षा पालिता वत्सराष्टकम 8 वर्ष थंय ती कुमारी मागीर कन्या जाता 8-12 वर्स सगळें जाता तसल तें कन्यत्व म्हळ्यार तिगेलें इंद्राले देह संसर्ग जाल्यारीची ती अपवित्र जाय न्ही तिगेले मनांतूं वायट संकल्प येयनी मात्र न्ही तीन केलेले कसकेक ते दोश शुद्ध जावच्यो चुकी कसं की तें प्युरिफिकेशन जावचें म्हणटा न्हय तें तीण तपस करून घेवन देवाल चिंतन करून घेवन तें दूर करून घेतलेलें जळतील पापे क्षणमात्रे परमात्मा स्मरण केलें म्हण जाल्यार कसन पाप आसल्यारीची पर्वत सदृश पाप म्हूण सांगतात तसल पाप आसल्यार तें नाश जाता म्हूण घेवन तवळी तें प्रभू रामचंद्राल चिंतन प्रभू रामचंद्राल नामस्मरण केले निमित्ती अहल्या तितलें पवित्र जाता आज जाल्यार आमी तिका उडगास करता ती अशी अहल्यालें चिंतन म्हळ्यार हें पंचकन्या म्हळ्यार आमी सकाळीं सांगता आसले एक सिस्टम आमगेल्यांतू आमी हाडका परपुरुशाले संग जल निमित्ती तिगेलें चारित्र्य एक कळंकीत म्हण दिसला रिची तिगेलो संसर्ग जाल्लो तसलो तो व्यक्ती कोण म्हळ्यार देवतो मात्र न्ही ऋषिपत्नी ताणें तिका कशी शुद्ध केलें न्हय जाल्यार उद्धार कशें केलें म्हूण सांगल्यार परमात्माले नामजप करून घेवन तपस करून घेवन तूं हांगा आस म्हूण कितली दीर्घकाल तीन केलें सांजूक एक दीर्घकाल तीन तपस करून घेवन तिका देवान दर्शन जाल्लें तवळी कसरकी एक घटना ಆದದ್ದೆಲ್ಲ ಒಳಿತೇ ಆಯಿತು ನಮ್ಮ ಶ್ರೀಧರನ ಸೇವೆಗೆ ಸಾಧನ ಸಂಪತ್ತಾಯಿತು ಮುಂಚೆ म्हणता दासवाक्य कसं असं पुरुष एवेदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम कसं की जाल्ला आनी कसं की जाता हें सगळें देवालेची म्हूण घेवन लेखून घेवन करचें देवालेक महात्म्य मना दवरून घेवन आमी चलचें हें आमकां चांगा कारण जाता ना कसं की मारामारी द्वेश हें सगळें करून कसं की जावचें आसता तें दुखा कारण जाता तें देखून घेवन हे संसारमेंब सागरदल्ली हे संसार सागरांत देवान चरण धुवन घेवन आमी केलें जाल्यार खंडीत
एक न एक दिवस देवांक पावता म्हळ्यार प्रत्यक्ष उदाहरण अहल्यान जीवन. प्रभू रामचंद्र लक्ष्मण समेत विश्वामित्र समेत दर्शन दिलें तसलें. तशी अहल्यालें चिंतन म्हळ्यार एक आमी हांगा प्रारंभ केलेलें. हातूंत आमकां आयचे जनांक आमगेले चेडवांक आमगेलें जीवन म्हळ्यार कितलें जाग्रतेर आसूं का, आमी कसलें चुकूं नज चूक जाली जाल्यारीची खंयची चूक म्हळ्यार कोण नसूं का, तसले चूक जायनशें प्रयत्न करका म्हळ्यार तसले एक बोध येवच्याक आमी सकाळ उठांक घेवन हे पंचकन्या स्वरे नित्य म्हळ्यार एक चिंतन करतशी जावका. तशी हे ऋषी परंपरेंत म्हळ्यार हे पंचकन्या परंपरेंत अहल्याले बद्दल आमी चिंतन आज केलां. तशींची आनी मुखारसून येताना आमी द्रौपदी, सीता, नाजाल्यार कुंती, तारा, मंडोदरी तथा हे सगळे आमी स्मरण करतशी जावं चिंतन करच्याक अवकाश मेळ्ळो म्हणून हांव विचार करतां.